मोडी फूड मेकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मेथीची भाजी पाहणार आहोत। अशा प्रकारे भाजी केली तर भाजी अजिबात कडू लागणार नाही। प्रथम एक भाजीची पेंडी स्वच्छ अशी धुवून चिरून घेऊया। भाजी चिरून झालेली आहे। 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूणही छान असा पाकळी काढून घेतलेला आहे। भाकरी केलेल्या तव्यावर मी शेंगदाणे छान असे भाजून घेत आहे। एक मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये लसूण घालत आहे आणि भाजलेले शेंगदाणे घालत आहे। हे सर्व काही मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकून घेऊया। तेल छान असं कडलेलं आहे आणि आता जिरे मोहरीची छान असा तडका बसलेला आहे। आता त्यानंतर मिरची टाकून घेऊया आणि शेंगदाण्याची कूटही टाकून घेऊया आणि आता हे सर्व काही हलवून घेऊया। हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार नमक टाकून घेत आहे। पाणी टाकून परत सर्व काही एकजीव करत आहे। थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भाजी टाकून घेऊया। भाजीचा हिरवा कलर किती छान दिसत आहे ना। भाजी छान अशी परतून घेऊया। परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घेऊया। त्यावर मी झाकण ठेवणार नाही। भाजी जास्त शिजली तर भाजी जास्त कडू लागत नाही, म्हणून मी जास्त शिजवून घेणार आहे आणि हीच आहे ट्रिक आपली। कारण शिजलेली भाजी आपण जे सर्व काही टाकलं आहे ना त्यामध्ये एकजीव होते आणि खायलाही छान लागते आणि कडूही लागत नाही। तयार झालेली भाजी मी सर्विंग डिशमध्ये घेतलेली आहे। बघू शकता किती छान दिसत आहे भाजी। खायला तर खूपच छान लागणार आहे, कारण अजिबात कडवट लागणार नाही। तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।